गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंचा या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचे काम गेल्या 6 वर्षांपासून रखडल्याने संतप्त नागरिकांनी आज मोसमपाटा परिसरात सकाळपासून रास्ता रोको आंदोलन छेडले। अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाविरोधात हा एल्गार पुकारण्यात आलाय। अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे प्रवासी, शालेय विद्यार्थी, रुग्ण तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला। मोसमपाटा येथे झालेल्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नेतृत्व केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाजभाई शेख यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शविला। गावकरी, नागरिक, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रखडलेल्या कामाबाबत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। अपूर्ण रस्त्यामुळे सतत अपघात होत असून अनेकांनी आपला जीव गमावलाय, तर अनेक जखमी झालेत। हा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी ठळकपणे मांडला। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता नायब तहसीलदार दत्तेसाहेब आणि संबंधित रोड इंजिनियर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी रोड इंजिनियर यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले। विशेषतः शालेय विद्यार्थी आणि रुग्णांना होणारी अडचण लक्षात घेऊन अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।